आता घेऊयात मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। नागपुरात मेट्रोच्या रुळावर काँग्रेस नगर ते अंजनी मेट्रो स्टेशन दरम्यान रस्त्यावर सायाळ प्राणी रुळावर धावताना दिसून आलाय। लगेचच रेस्क्यू पथकाला बोलावून कठीण परिश्रमानंतर या सायाळला पकडण्यात आले। त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। नागपूरच्या मेट्रोच्या रुळावर काँग्रेस नगर ते अंजनी मेट्रो स्टेशन दरम्यान एक सायाळ प्राणी रुळावरून धावताना दिसून आलाय। लगेचच रेस्क्यू पथकाला बोलावून कठीण परिश्रमानंतर या सायाळला पकडण्यात आले। त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। जखमी नसल्याचं सिद्ध होताच त्याला जंगलात सोडण्यात आलंय। स्वच्छता मोहिमेला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून स्वच्छ शहर जोडी हा उपक्रम सुरू केलाय। त्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या मार्गदर्शक शहर म्हणून निवड झाली आहे। नवी मुंबई महापालिकेने लोणार, केज, मलकापूर, जिंतूर आणि कन्नड या 5 नगर परिषदांना स्वच्छता विषयक मार्गदर्शनासाठी सामंजस्य करार केलाय। अमेरिकेत 16 राज्य आणि कोलंबिया जिल्हा प्रशासनाने अमेरिकी आरोग्य आणि मानवी सेवा विभागाविरोधात खटला दाखल केलाय। स्त्री पुरुष अशा दोनच लिंगांव्यतिरिक्त विविध लिंग ओळख दर्शवणारे अभ्यासक्रम शैक्षणिक क्षेत्रात ठेवणं म्हणजे संघीय कायद्याचं उल्लंघन असल्याचा इशारा देत या संबंधीचा निधी थांबवण्याची धमकी या राज्यांना ट्रम्प प्रशासनाने दिली आहे। पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे एसी लोकलमध्ये पावसाचे पाणी साचलंय। पश्चिम रेल्वेवरील रात्री अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमध्ये हा प्रकार समोर आलाय। अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीतील चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू झालाय। तमिळनाडूच्या करूरमधील हा धक्कादायक प्रकार। मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची शासकीय मदत जाहीर करण्यात आली आहे। आज आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे। सुपर 4 मध्ये दमदार कामगिरी करून भारताने अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय, तर पाकिस्ताननेही बांगलादेश विरुद्ध विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केलाय। आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यामुळे या स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचलाय।